नमस्कार, प्रभात मायक्रमार्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होल्डर प्लस ज्वेलरी होल्डर। चला तर मग साहित्य बघूया। इथे मी ग्रीन कलरचं मायक्रम यूज केला आहे, साधारण 1.5 बंडल। त्यानंतर इथे मी 24 कॉर्ड 2.5 मीटर प्रमाणे कट करून घेतल्यात। त्यानंतर इथे मी प्लास्टिक स्टिक यूज केले आहेत 2। त्यानंतर इथे मी पिंक कलरचे काटामणी यूज केले आहेत 11। त्यानंतर हँगिंग साठी मी या पद्धतीने घुंगरू यूज करणार आहे। तुम्ही गदामणी सुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर इथे मी या पद्धतीने हुक यूज करणार आहे 3। त्यानंतर लायटर आणि सीझर। सुरुवातीला इथे एक स्टिक घ्यायची आहे। त्यानंतर ग्रीन कलरची कॉर्ड घ्यायची आहे, साधारण 1/2 मीटर। आता ही जी ग्रीन कॉर्ड आहे त्याच्या एका टोकाला या पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। या पद्धतीने सेम याच पद्धतीने दुसऱ्या टोकाला सुद्धा गाठ मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडला गाठ मारून झाल्यानंतर आता ह्या लूप मधून ही स्टिक बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे पुन्हा एक गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे ही कॉर्ड बाहेर येणार नाही। एक्स्ट्रा कॉर्ड कट करायची आहे आणि लायटरने तिथेच स्टिक करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आता ह्या स्टिक वरती 24 कॉर्ड ज्या आपण 2.5 मीटर प्रमाणे कट करून घेतल्यात त्या सगळ्या कॉर्ड आता इथे अटॅच करून घ्यायच्या आहेत। आता इथे सगळ्या कॉर्ड अटॅच करून झाल्यानंतर प्रत्येकी 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। आता इथे पहिला 6 कॉर्ड घ्यायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्ड वरती उरलेल्या 5 कॉर्डने पाइपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। त्यानंतर पाइपिंग केलेली कॉर्ड या पद्धतीने वळवून घ्यायची आहे आणि या कॉर्डवरती पुन्हा उरलेल्या 5 कॉर्डने पाइपिंग करून घ्यायची आहे।
त्यानंतर आता पुढच्या 12 कॉर्ड घ्यायचे आहेत. त्यानंतर सेंटरला 2 कॉर्ड ठेवायचे आहेत आणि डाव्या बाजूची कॉर्ड घ्यायची आहे आणि डाव्या बाजूच्या ज्या 5 कॉर्ड उरल्या आहेत त्या कॉर्डने या कॉर्डवरती पाइपिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीनं पाइपिंग करत असताना ज्या कॉर्डवरती पाइपिंग करतोय ती कॉर्ड थोडी क्रॉस धरायची आहे, म्हणजे स्क्वेअर मध्ये डिझाइन तयार होते. दोन्ही साइडला या पद्धतीने पाइपिंग करून झाल्यानंतर आता इथे स्क्वेअर नॉट मारायचे आहे. त्यासाठी सेंटरला 4 कॉर्ड सोडायचे आहेत, दोन्ही बाजूच्या 2-2 आणि साइडला 3 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. स्क्वेअर नॉट मारत असताना आपण त्यामध्ये हुक सुद्धा ॲडजस्ट करणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूच्या 3 कॉर्डमधून या पद्धतीनं हुक काढून घ्यायचा आहे आणि आता स्क्वेअर नॉट बनवून घ्यायची आहे. आता इथे उजव्या बाजूच्या कॉर्ड या हुक मधून काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे हुक इथे व्यवस्थित ॲडजस्ट होईल. आता इथे पुन्हा ही स्क्वेअर शेप मध्ये पाइपिंग पूर्ण करून घ्यायची आहे. आता याच पद्धतीनं पुढच्या 12 कॉर्ड घेऊन ही डिझाइन पूर्ण करायची आहे. इथपर्यंत पाइपिंग करून झाल्यानंतर आता ही पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि प्रत्येक 2 कॉर्ड 2 वेळा आणि त्यानंतर 1 कॉर्ड 1 वेळा या पद्धतीने सगळ्या कॉर्ड पाइपिंग करून घ्यायचे आहेत.
त्यानंतर आता पहिल्या 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। स्क्वेअर नॉट मारत असताना जी कॉर्ड लूज आहे ती खेचून घ्यायची आहे। त्यानंतर आता स्क्वेअर नॉटच्या मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत। आता इथे मी टोटल 8 लाईन मारून घेतल्या आहेत। आता इथे 2 कॉर्ड सोडायचे आहेत आणि टोटल 7 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा 7 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा 2 स्क्वेअर नॉटची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। आता या लाईन मध्ये स्क्वेअर नॉट मारत असताना आपण ज्या 7 स्क्वेअर नॉट मारून घेतल्या आहेत त्यातल्या 2 कॉर्ड आणि साइडच्या 2 कॉर्ड घेऊन या पद्धतीने स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे। आता उजव्या बाजूला सुद्धा 2 स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत याच पद्धतीने। आता पुन्हा 2 स्क्वेअर नॉटची ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे।
त्यानंतर पुन्हा 2 लाईन स्क्वेअर नॉटच्या पूर्ण करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आता पुन्हा उजव्या बाजूची पहिली कॉर्ड घ्यायची आहे आणि या कॉर्ड वरती सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे 2 वेळा। त्यानंतर सेंटरची एक कॉर्ड आपल्याला इथे स्किप करायची आहे आणि बाकी सगळ्या कॉर्डनी पाइपिंग करून घ्यायची आहे। प्रत्येक स्क्वेअर नॉट मधली सेंटरची एक कॉर्ड आपण इथे स्किप करणार आहोत। त्यानंतर बॅक साइडला येऊन स्किप केलेली जी कॉर्ड आहे ती कट करून घ्यायची आहे आणि तिथेच स्टिक करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कॉर्ड आता कट करून घ्यायचे आहे आणि 2 कॉर्ड मध्ये हँगिंग बेल्ट टाकून 2 कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत। आणि हे की होल्डर प्लस ज्वेलरी होल्डर तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।